हाय हॅलो सगळ्यांना. आज आम्ही खूप दिवसातून निघालो होतो शेतामध्ये. खूप दिवसातून म्हणजे आमचं जसं लग्न झालं तेव्हापासून आम्ही गेलोच नव्हतं शेतामध्ये, फक्त चक्कर मारायला येतात. पण आज आम्ही चाललो होतो काहीतरी काम करण्यासाठी. तर काम करण्यासाठी निघालो होतो. ऊन पडलं होतं खूप, म्हणजे पावसाचं ऊन होतं. आणि त्यांनी गाडी काढून आम्ही आलो फायनली शेतामध्ये आल्यानंतर आम्ही ते बघा पिशवीमध्ये भाकरी वगैरे सगळं आणलं होतं, पाण्याच्या बॉटल. ते तिथं पाणी आहे, विहीर आहे, सगळं आहे. पण कसं आहे तिथलं पाणी कोणी प्यायलेलंच नाही, सर्दी होईल म्हणून त्यांनी पण घरनंच पाणी घेतलं. 2-3 बॉटल घेतल्या आम्ही आणि ते तसंच पाणी वगैरे छत्री वगैरे घेऊन आलेलो. भाकरी भाजी वगैरे सगळे शेतातल्या बायकावणीच करून आलेलो. आणि नंतर ते गाडी लावून येत होते झाडाखाली. मी वरती भाकरी लटकवल्या पूर्ण. ते भाकरी वगैरे डब्बा वगैरे कुत्रं वगैरे खाईन म्हणून पूर्ण वरती लटकवलं. आणि नंतर माझी पॅन्ट थोडीशी वरती केली चिखलाने भरू नये म्हणून, का आता 2 दिवसापूर्वीच पाऊस पडलेला होता आणि अजून पण आभाळ पूर्ण भरलेलं होतं. पावसाचा अंदाज होता. ते गाडी लावून इकडं आलेले होते आणि मी त्यांना दाखवत होते, बघा पूर्ण आभाळ भरलेलं आहे, पण तो काय पाऊस येणार नाही आणि आलाच नाही पाऊस. शेतामध्ये पूर्ण असं ओलच होतं, चिखल झालेला 2 दिवसापूर्वीचा. मग आम्हाला ते बांबूला कलर द्यायचा होता. मग ते त्यांचा आवराआवरी करत होते. झाडाखाली येऊन पाणी वगैरे पिले आणि नंतर चालू होतं त्यांचं ड्रेस. हे बघा कसे आंबे आलेले, ते थोडेच आंबे आलेले, 7 ते 8च आंबे आलेले असे. त्यांनी त्यांचा ड्रेस चेंज केला आणि लागले कामाला लागले. ते आता ब्रश शोधत आहेत, म्हणजे कलर द्यायचा ना बांबूला कलर देण्यासाठी ते शोधत आहेत. ब्रश ठेवला होता त्यांनी, का आता कलरचा डब्बा पण तिथेच ठेवला आहे त्यांनी. का तर त्यांनी काल जाऊन स्वतः म्हणजे 2-4 दिवसापासून ते कलर देत होते त्या बांबूला. मग त्यांचं कलरचं काम चालू होतं आणि आज मी सोबत आले होते त्यांना. ते शोधत होते कलरचा डब्बा शोधला त्यांनी, उघडला आणि ते हलवत होते. का तर तो कलर वरचं पाणी असते खाली घट्ट राहू नये म्हणून त्यांनी मिक्स केला सगळा कलर. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते ऑइल असतं ते पण मिक्स केलं आणि कलर द्यायला काम चालू केलं बांबूचं. एवढे मोठे बांबूला त्यांनी कलर दिले होते. आम्ही गावाला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी एकट्यानेच केलं होतं, पण मी आज त्यांना आले होते सोबत. त्यांचं चालू आहे काम देणं कलर पूर्ण बांबूला. का मी विचारलं का दिलं नाही कलर, तर ते बोलले असं असते. आणि आम्ही हे बघा, हा व्हिडिओमध्येच कुठला, तर आम्ही गेलो होतो गावाकडे एकादशीला. तर तिथे त्यांचं हे होतं, उंडीकर बाबाच्या गडावर गेलो होतो. मग तिथे येते दर्शन घेऊन आलो खरड्यामध्ये. तर त्यांचं कलर हळूहळू चालू होतं. मी मध्येच विचारत होते क्वेश्चन की का कलर देतात, का असं करायचं, का तसं करायचं, मग कशामुळे कलर द्यायचं. मग ते सांगत होते कीज वगैरे गंजू नये, म्हणजे वाळवी वगैरे लागू नये, जास्त दिवस टिकतो बांबू, खराब होत नाही. का तर हा म्हणजे 1 फूट 1.5 फूट त्यांना खाली गाडायचा होता बांबू, ते कुंपण करण्यासाठी. मग त्यांचं ते कलरिंग काम चालूच होतं पूर्ण. आणि त्यांनी एका दिवसात सगळे बांबू जेवढे राहिले होते तेवढे कलर करून संपवले होते. आणि नंतर आमचं चालू होतं काम. नंतर बांबू वगैरे काम ते झाल्यानंतर आम्ही आभाळ बघत होतो. तर आभाळ पूर्ण भरलेलं होतं. तर म्हणलं आता खरंच पाऊस येतो की ऐकून, पण तरी पण पाऊस आलेला वगैरे नेलेली मस्त ठेचा नेलेला. आम्ही पूर्ण जेवण ठरवलं आता जायचं. त्यांनी काय जेवण केलं नाही, त्यांनी केलं वगैरे.